तर नमस्कार मित्रांनो. खूप वेळ झाला ह्या व्हिडिओसाठी सगळे वेट करत होते. खूप रिक्वेस्ट येत होत्या लोकांच्या की ही व्हिडिओ बनवा म्हणून स्पेशल US 100 1 मिनिट कोर्सवाली. तर आज आपण स्टार्ट करूया ह्या व्हिडिओला. ठीक आहे, थोडीशी मे बी मोठी होऊ शकते व्हिडिओ. आज US 100 मार्केट बंद आहे, तर टाईम मिळालेला आहे. ॲक्च्युली एक व्हिडिओ बनवली होती, बट त्याच्यामध्ये काय नवीन पॉईंट्स ॲड करायचे होते म्हणून ते म्हटले एडिट करण्यापेक्षा नवीन बनवावे. ठीक आहे, तर चला बघूया. सगळ्यात पहिलं हा चार्ट यूज करायचा आहे NDQचा. ठीक आहे, US 100 ट्रेडिंगसाठी. हा संध्याकाळी 8 वाजता चालू होतो, ठीक, आणि रात्री 2:30 वाजता बंद होतो. ठीक आहे, आणि समर सेशनमध्ये हाच चार्ट संध्याकाळी 7ला चालू होतो आणि 1:30 वाजता बंद होतो. ठीक आहे, तर बघा, सगळ्यात पहिलं आपल्याला बेसिक प्राइस ॲक्शन किंवा ट्रेंड किंवा काय असं थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आपण डे टाईम असा समजत नसेल NDQच्या चार्टवर, तर NAS 100चा चार्ट घ्या. याच्यामध्ये बघा तुम्हाला व्यवस्थित ट्रेंड वगैरे दिसून येईल. सिम्पली बघा, हायर हाय लावू दे मार्केट. त्यानंतर इथं बघा डे टाईम फ्रेमवरती थोडंसं रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलं, सपोर्ट घेतला, पुन्हा वरती गेलं, पुन्हा थोडंसं रेजिस्टन्स घेऊन खाली आलं आहे. आता सध्याला काय दिसते, कालच्या सिच्युएशननुसार मार्केट पुन्हा एक रिव्हर्सल देऊन खाली आलं होतं मार्केट. ठीक आहे, तर आपल्याला ट्रेंड इम्पॉर्टंट आहे. आता मे बी उद्या काय होऊ शकतं, तर इथं सपोर्ट घेतलेला आहे, तर हे अपसाईडला एक नवीन हाय लावायला जाऊ शकतं. ठीक आहे, तर हे NDQच्या चार्टमध्ये पूर्ण दिसत नाही, हे सगळं व्यवस्थित दिसतं NAS 100चा फ्युचर चार्टमध्ये. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे, ट्रेंड झाला वगैरे बघितलं. ट्रेंड ॲक्च्युली कशासाठी बघायचा, की आपल्याला पोझिशन घेऊन कोणत्या साईडला जास्त वेळ होल्ड करता येईल त्यासाठी आपण हे बघायचं आहे. ठीक आहे, बघा, आपण इंडिव्हिज्युअली रिटेलर्स आणि बिग बँकच्या कन्सेप्टवर आपण चालतो. आपल्याला रिटेलरसारखं ट्रेड करायचं नाही, यामध्ये आपल्याला करायचं आहे मोठ्या इन्स्टिट्यूशनसारखं वगैरे ट्रेड करायचं आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित बघा, मी काय गोष्टी सांगेन, इम्पॉर्टंट लेवल्स वगैरे कशा ड्रॉ करायच्या त्या. ठीक आहे, 1 मिनटावर जाऊया आपण, आणि आय थिंक पहिल्यापासून चेक. ओके, तर काही गोष्टी इथून पहिल्या ज्या झाल्यात ते सोडून द्या. आता आपल्याला करायचं आहे काय ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मार्केट कुठं आहे सध्याला, इथं मार्केट ओपन झालं आणि खाली पडलं. बघा, प्रत्येक कॅन्डल मागं किंवा प्रत्येक रिव्हर्सल मागं, स्विंग मागं काही ना काही कारण असतं. सिम्पल, एकदम सिम्पल तुम्हाला सांगतो करायचं आहे काय आपल्याला. मार्केट इथून फॉल झालं, पहिले लेवल कशा काढायच्या ते सांगतो, त्यानंतर ट्रेड कसं घ्यायचं ते नंतर सांगेन. ठीक आहे, आता बघा, मार्केट इथून ओपन झालं आणि इथून एक रिजेक्शन घेऊन खाली येते, राईट. तर सिम्पली काढली, त्यानंतर काय झालं, मार्केटमध्ये इथून एक स्विंग घेऊन मार्केट वरती गेलं. बरोबर, वरती गेलं की ही लेवल मार्क करून घ्यायची. कोणती, इथून मार्केट रिव्हर्स गेलेलं आहे. कशासाठी, तर ते आपल्याला ॲज अ टार्गेट नंतर यूज करायचं आहे. ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, आपण FIB यूज करतो आणि ट्रेड घेतो. ठीक आहे, 0.618च्या लेवल वगैरे. ओके, तर हा नंतरचा भाग आहे. आत्ता आपण लेवल्सवर फोकस करूया. त्यानंतर काय झालं बघा, मार्केट इथून रिव्हर्स गेलं, त्यानंतर इथून 618वरून रिजेक्शन घेऊन खाली आलं. तर आपण इथं टार्गेट काय कन्सिडर केलं आहे, ही लेवल, हे आपण टार्गेट कन्सिडर केलं होतं. तर आता मला सांगा, ही लेवलच्या जेव्हा मार्केट खाली गेलं म्हणजे ही लिक्विडिटी गेली मार्केटमध्ये, राईट. तर त्याच टाईमला सेम नवीन लिक्विडिटी कोणीतरी सेल केल्याशिवाय खाली गेलं आहे का, इथं नवीन एक लिक्विडिटी बनली, राईट. तर ही लाईन तिथं ॲड करायची. ठीक आहे, त्यानंतर ही लिक्विडिटी ग्रॅब केली मार्केटनं आणि मार्केट खाली आलं. इथं आहे सायकोलॉजिकल नंबरवरून इथं एक सपोर्ट घेतला, लोकांनी बायला गेला असतील लोक, त्यानंतर मार्केट खाली पडलं, आणि जेव्हा ही लेवल ब्रेकडाऊन झालं तेव्हा लोकांनी ऑफकोर्स सेल केलं असेल, त्यामुळे मार्केट अपसाईडला गेलं. आता सिम्पल सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला मार्केटने इथून रिव्हर्सल दिला, आता ही लिक्विडिटी इथं शिफ्ट झाली. बरोबर, ऑफकोर्स कोणी ना कोणीतरी बाय केलं. तर ज्यांनी बाय केलं असेल इथं, त्यांचा टार्गेट पहिलं काय आहे, ही लिक्विडिटी.
इथल्या ही आपण कन्सिडर करू शकतो आपण, ही लिक्विडिटी, पण मेन स्विंग ही आहे, तर ही लिक्विडिटी आपण इथून टार्गेटसाठी कन्सिडर करू शकतो. जर सिम्पली आपण इथं बाय केलं असतं, ठीक आहे, समजा या लेवलला वगैरे, राईट, एक छोटासा स्टॉप लॉस लावून 10-11 पॉईंट, तर ही लिक्विडिटी आपलं फर्स्ट टार्गेट असते 131 पिप्सचं, आणि सेकंड टार्गेट हे असतं, राईट, सिम्पल, ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, मार्केट वरती गेलं आणि ही लिक्विडिटी ग्रॅब केली. कोणती वाली? ही लिक्विडिटी मार्केटमधून ग्रॅब केली. तर मग आपण ही इथून इथं शिफ्ट केली, राईट. इथं का शिफ्ट केली? तर इथून पण मार्केट एक खाली पडलेलं आहे, ठीक आहे, राईट. जर अशा स्विंग दिसतात जिथं जिथं तुम्हाला या टाईपमध्ये अशा स्विंग वगैरे, त्यासुद्धा मार्क करून घेणं खूप गरजेचं आहे, कारण की मार्केट इथून वरती गेलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर मार्केटहून इथून बघा खाली पडलं. त्यानंतर पहिलं ही लिक्विडिटी ग्रॅब केली. एक लिक्विडिटी घेतल्यानंतर एक अपसाईडला मुवमेंट आली थोडीशी. आता ही थोडीशी मुवमेंट नाही आहे, दाखवतो तुम्हाला. लिक्विडिटी ग्रॅब, त्यानंतर एक छोटीशी कॅन्डल बनली होती इथं, सॉरी, एक छोटी कॅन्डल. त्यानंतर ही मुवमेंट बघा मार्केटमध्ये 41 पिप्सची कॅन्डल नाही, 41 पिप्स मुवमेंट आलेली आहे, राईट. तर ठीक आहे. त्यानंतर मार्केट खाली गेलं, राईट, आणि ही लिक्विडिटी ग्रॅब केली. आता ही इथं टार्गेट आपण PSY नंबरवरून पकडलेलं, बट ही लिक्विडिटी पण शिल्लक होती, तर ही आपण कन्सिडर करू शकतो टार्गेटसाठी, ठीक आहे. तर ही लिक्विडिटी आपण पुन्हा इथं आणली, राईट. त्यानंतर पुन्हा सिम्पल बघा, सॉरी काय हे झालं, हां, ही लिक्विडिटी आपण इथं शिफ्ट केली. आता काय झालं आहे, बायर कुणी नाही आहे. आता इथून नवीन बायर शिरलेत मार्केटमध्ये अपसाईडला जायला. तर आता एकदम व्यवस्थित बघा, आता आपल्याला काय दिसतं आहे, इथून एक सेलर होते, त्यानंतर इथे एक स्विंग झाली, इथं एक सेलर आहेत, राईट. त्यानंतर इथे एक स्विंग तयार झाली, इथं पण सेलर आहेत. त्यानंतर इथे एक स्विंग झाली होती, इथे एक स्विंग झाली होती. जिथं इथं स्विंग झालेलं आहे तयार, तिथं सेलर आहेत, ठीक आहे, ओके. तर पुन्हा मार्केटनं बघा इथून रिव्हर्सल दिलं, राईट, आणि अपसाईडला मुवमेंट केली. आता मार्केटला सगळ्यात पहिलं टार्गेट कोणतं होतं? सगळ्यात पहिलं टार्गेट होतं इथनं ना PSY नंबरपर्यंतचं, म्हणजे हे पण छोटं नाही आहे टार्गेट. जरी आपण इथं बाय केलं असतं, स्टॉप लॉस 5 पिपचा होता फक्त इथं, ठीक आहे. इथून बाय केलं होतं, इथून बाय केलं असतं तर हे PSY नंबरपर्यंतचं 40 पिप्सचं टार्गेट होतं, 41 पिप्सचं, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट काय होतं आपल्याला? ही स्विंगचं, ठीक आहे. आणि त्यानंतर हे दुसरी स्विंग, त्यानंतर ही स्विंग, राईट. तर मार्केट एका दिवसामध्ये मुवमेंट देईल असं सांगता येत नाही. जर ही स्विंग ब्रेक झाली तर आपला स्टॉप लॉस ट्रेल करता यायचं आहे. इथं स्टॉप लॉस पाहिजे, त्यानंतर ही स्विंग ब्रेक केल्यानंतर आपला स्टॉप लॉस इथं आला पाहिजे, त्यानंतर ही स्विंग ब्रेक केल्यानंतर आपला स्टॉप लॉस इकडं वरती आला पाहिजे, राईट. त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला ग्रॅब करता येईल तेवढं आपण ग्रॅब करायचं, ठीक आहे. आता हे बघा, ही लिक्विडिटी याच्यामध्ये ऑलरेडी ग्रॅब झालेली आहे, तर ही आपण आता काढून टाकायची, ठीक आहे. त्यानंतर बघा, ही लिक्विडिटीसुद्धा ग्रॅब झालेली आहे, तर ही लिक्विडिटीसुद्धा आपण काढून टाकायची इथून. त्यानंतर मार्केटमध्ये बघा इथूनच एक मार्केटला फॉल आलेला आहे, तर मग आता आपण इथं कोणीतरी सेल केलंच असेल ना, तर ही लिक्विडिटी आपण मार्क करून ठेवायची, राईट. त्यानंतर बघा मार्केटमध्ये फॉल आला आणि मार्केट खाली आलं, राईट. आता इथून आपण जेव्हा ट्रेड केलेला तेव्हा आपण ही लिक्विडिटी पकडली होती टार्गेटसाठी, बट टार्गेटसाठी फक्त एक मोठे 5-10 पिपसाठी आपलं टार्गेट इथं मिस झालेलं आहे, ठीक आहे, होतं असं का? तर इथं PSY नंबरचा ब्रेकडाऊन दिलेला आहे. PSY नंबरचा ब्रेकडाऊन दिला की बरेच लोक सेलमध्ये जातात, म्हणून मार्केट इथून खाली गेलेलं नाही, मार्केटनं एक रिव्हर्सल दिलं आहे, राईट, ठीक आहे. त्यानंतर बघा, ही लिक्विडिटी शिल्लक आहे मार्केटमध्ये, तर अजून एक नवीन लिक्विडिटी आता इथं क्रिएट झाली. कुठं? इथं क्रिएट झाली, राईट. जसं जसं मार्केट वरती चाललं आहे तसं तसं लिक्विडिटी क्रिएट होत गेल्यात. कुठं? त्यानंतर इथं वगैरे बघा, त्यानंतर तर PSYच्या इथं, आणि जसं मार्केट खाली येईल तसं वरती पण लिक्विडिटी क्रिएट होत राहतात. समजा इथं आहे, त्यानंतर ही स्विंग आहे, ही लिक्विडिटी झाली, राईट. त्यानंतर पुन्हा ही स्विंग आहे, इथं लिक्विडिटी तयार झाली. जिथं जिथं स्विंग बनतील 1 मिनटावरती, 5 मिनटावरती, तिथे आपल्यासाठी लिक्विडिटी होणार आहे. पण व्यवस्थित लक्ष द्या, मार्केट वरती चाललं आहे, तसे तसे लिक्विडिटी, ठीक आहे, हंट होत गेलेले आहेत. ही लिक्विडिटी हंट झाली,
त्यानंतर मार्केट वरती गेलं, ही लिक्विडिटी हंट झाली, त्यानंतर ही लिक्विडिटी हंट झाली. ठीक आहे, तर ही पण हंट, त्यानंतर ही लिक्विडिटी आपण शिफ्ट केली कुठं, जी हंट होईल ती शिफ्ट केली आपण. शिफ्ट म्हणजे तिथून डिलीट करून, आता आपलं इथूनच मार्केट खाली गेलं होतं ना ही लिक्विडिटी घेऊन. ही आपलं टार्गेट का होतं, तर ही लिक्विडिटी इथं होती राईट. तर ती हंट केली आणि मार्केट खाली गेलं. जसं खाली गेलं, जसं पुन्हा एक स्विंग बनवली आणि पुन्हा वरती गेलं मार्केट. ठीक आहे, तर इथं एक लिक्विडिटी तयार झाली. तशीच ह्या स्विंगला एक लिक्विडिटी इथं होती. जसं मार्केट वर जात होतं, ही लिक्विडिटी पुन्हा हंट झाली. त्यानंतर पुन्हा हे बघा जुनी लिक्विडिटी होती ती पण हंट झाली. त्यानंतर बघा इथं अजून एक लिक्विडिटी होती जुनी, ती पण हंट झाली आणि मार्केटने एक नवीन हाय लावला. बरोबर, नवीन हाय लावल्यानंतर आपण ही लिक्विडिटी मार्क करून इथं ठेवलेली आहे. त्यानंतर एक स्विंग तयार झाली. त्यानंतर बघा ही स्विंग आहे, इथं मार्क केली आपण लिक्विडिटी. जसं मार्केट खाली येते तसं लिक्विडिटी मार्क करतं. बघा ही जी लिक्विडिटी आपण इथं मार्क केलेली ती इथं मार्केट फॉल झाल्यामुळं ग्रॅब झाली, तर ही लिक्विडिटी आपण काढून टाकली. ठीक आहे, तीच लिक्विडिटी आपण इथं पण कन्सिडर करू शकतो या स्विंग वगैरे बनतात त्यावेळेला, कारण की त्यावेळेला इथं मार्केट आहे ना, तर ती इकडं तर काय माहीत नाही आपल्याला पुढं काय होणार आहे. जे काय होणार आहे ते आपल्याला इथं दिसतं आहे राईट. त्यानंतर बघा मार्केटनं काय केलं, फॉल दिला, ही लिक्विडिटी काय घेतली नाही, वरती गेलं, यांची लिक्विडिटी घेतली, पुन्हा इथली लिक्विडिटी घेतली ह्या स्विंगची आणि पुन्हा फॉल झालं मार्केट. तर काय झालं, ही लिक्विडिटी ग्रॅब झाली राईट. त्यानंतर पुन्हा ह्या स्विंगपासून मार्केट इथून एक मार्केटनं फॉल दिला, तर काय झालं त्यावेळेला मग ही लिक्विडिटी ग्रॅब झाली, मग ती पण गेली. त्यानंतर आता मार्केटमध्ये काय झालं, सिम्पली इथे एक लिक्विडिटी बनली राईट. मार्केट वरती गेलं आणि तिथून एक फॉल झालं. फॉल होताना काय झालं, इथे एक लिक्विडिटी बनली आणि मार्केट फॉल झालं, तर ही लिक्विडिटी इथं ग्रॅब झाली. जेव्हा मार्केट खाली पडलं त्यावेळेला पुन्हा ही एक जुनी शिल्लक होती ती पण घेतली, ही एक जुनी शिल्लक होती ती पण घेतली, त्यानंतर ही होती ती घेतली. सॉरी, इथं ट्रेड कट झाला, इथं सेल केला होता आपण, मे बी असं काहीतरी होतं टार्गेट. आणि ही लास्ट लिक्विडिटी होती बघा, ती पण मार्केटनं ग्रॅब केली. मार्केट असंच कुठंही जात नाही आणि कुठूनही रिव्हर्सल देत नाही. जोपर्यंत जवळच्या लिक्विडिटी सगळे हंट करत नाही तोपर्यंत मार्केट रिव्हर्सल देणार नाही राईट. त्यानंतर आता काय सिनेरिओ झाला आहे हे बघा, इथं स्विंग वगैरे आहेत, ही लिक्विडिटी, त्यानंतर पुन्हा इथून वरती गेले मार्केट, इथली लिक्विडिटी ग्रॅब केली आणि इथून मार्केटने रिव्हर्सल दिला, तर ही एक लिक्विडिटी आपण आता कन्सिडर करणार आहे. त्यानंतर बघा मार्केट इथून निघलं वरती आणि पहिली लिक्विडिटी ही घेतली, तर पहिलं टार्गेट हे असलं पाहिजे आपलं. आणि त्यानंतर मग आपण ट्रेल करत जाणार आहे. मे बी आता इथून वरती मार्केट आलं, आपण एस एल ट्रेल केला, इथं खाली आलं गेला एस एल, पण ट्रेलिंग एस एल जाणार आहे. तर हे छोट्या छोट्या एरिया नाहीत, खूप मोठे मोठे पॉईंट्स कॅप्चर करायला मिळतात इथं. तर ही लिक्विडिटी हंट झाली. ठीक आहे, त्यानंतर बघा इथून मार्केट खाली पडलं राईट. आता आपण कन्सिडर करतो, आपण ही लिक्विडिटी एक कन्सिडर करणार आहे ह्याच्यामध्ये राईट. त्यानंतर मार्केट पुन्हा इथं आलं आणि ही सेम डेला लिक्विडिटी हंट केली, कोणती, ही वाली इथं बघा. आणि त्यानंतर ग्रीन कॅन्डल आणि त्याचा रिव्हर्सल. त्यानंतर हे ज्यांना 1:3 वगैरे ट्रेड घ्यायचे आहेत ना त्यांच्यासाठी बेस्ट असतं. लिक्विडिटी हंट झाली की मार्केटमध्ये रिव्हर्सल येतोच. ठीक आहे, त्यानंतर इथं एक एस एल लावला असता, 14 पिप्सचा एस एल आहे आणि 1:3चं टार्गेट आपण इथं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, इथं झालेलं नाही आहे, काय प्रॉब्लेम नाही. ॲटलिस्ट बी गेला असं 1:3मध्ये, याच्यामध्ये स्टॉप लॉस गेला नसता आपला राईट. ऑलमोस्ट टार्गेटपर्यंत गेलं होतं राईट. बघा त्यानंतर पुन्हा इथून मार्केटने एक रिव्हर्सल दिलं, पुन्हा खाली आलं मार्केट आणि सेम ही लिक्विडिटी ग्रॅब केली. बघा US 100मध्ये फक्त लिक्विडिटीवरती चालतं, ही लिक्विडिटी आपण मग इथं शिफ्ट केली राईट. त्यानंतर मार्केटनं पुन्हा रिव्हर्सल देत वरती गेलं, कुठपर्यंत गेलं, या लिक्विडिटीपर्यंत. जसं जसं मार्केट खाली येईल तसंच लिक्विडिटी स्विंगला आपण बनवत जायचं आहे. ठीक आहे, PSY नंबर पण आहे, हंट झालं ते. त्यानंतर पुन्हा मार्केट खाली पडलं. ठीक आहे, ही लिक्विडिटी इथं शिफ्ट करूया. ठीक आहे, ह्याच्यावरती. ठीक आहे, पुन्हा मार्केट खाली पडलं, ही लिक्विडिटी पुन्हा ग्रॅब केलेली आहे राईट. तर ही लिक्विडिटी आपण पुन्हा इथं कन्सिडर करूया खाली. ठीक आहे, प्लस त्याच्याचबरोबर जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडलं त्या वेळेला मार्केटनं मध्ये आपल्याला लेवल काढायचे आहेत. आता ठीक आहे, हे झालं. आणि एक क्लोजिंग प्राईजला आपण एक लाईन काढायचे. तर आय थिंक बऱ्यापैकी लोकांना हे समजलं असेल की आता लाईन कुठं आणि का मारलेले आहेत. ठीक आहे, तर नेक्स्ट डे बघूया आपण काय झाला सिनेरिओ.
नेक्स्ट डे मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं. आता बघा एक छोटी गोष्ट सांगतो, ही जी लिक्विडिटी आहे इथं बऱ्यापैकी लोकांनी काय केलेलं असतं, कोणी बाय करून ठेवलेला असतो किंवा कोणी सेल करून ठेवलेला असतो. कशासाठी? BTST, बाय टुडे सेल टुमॉरो. त्यासाठी जर मार्केट याचा अर्थ खाली ओपन झाला आहे तर इथून कोणतरी सेल केला आहे म्हणजे तो प्रॉफिटमध्ये, आणि इथून ज्याने बाय केला आहे तो एस एल कुठं लावणार? हार्डली इथं नाही तर इथं लावणार, तो आउट झालेला आहे मार्केटमधनं, राईट. तर मग ही लिक्विडिटी आउट झाली आहे कारण की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं आहे. ठीक आहे, सिम्पल गोष्ट. आता बघा, आता इकडं जुन्या लिक्विडिटी होत्या, बट आता आपण हे डिलीट केलेलं आहे सगळं. जुनं लिक्विडिटी ठेवत नाही, आम्ही शिफ्ट करत असतो, त्यामुळे ते गेलेलं आहे. आता आपल्याला नवीन सिनेरिओ बघायचे आहेत, राईट. मार्केट ओपन, एक छोटासा फॉल, एक स्विंग बनली आहे आणि 0.6 मिनिटवरून पुन्हा एक फॉल झालेला आहे. हा ट्रेड आपण ऑल ग्रुप सहित घेतला होता प्रीमियम मेंबर बरोबर. आता लिक्विडिटी बनवत जाऊया. ही लिक्विडिटी झाली, त्यानंतर ही स्विंग, त्यामुळे ही लिक्विडिटी, राईट. त्यानंतर पुन्हा ही लिक्विडिटी हंट करत 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 मार्केट वन वे खाली गेलेलं आहे, वन वे. आणि जिथे जिथे लिक्विडिटी होती तिथे आपण जिथे स्विंग झालं ना तिथे मार्क करत राहायचं आपल्याला. आता इथं स्विंग कुठं दिसते? इथं दिसते. ठीक आहे, ही पण मार्क करूया. त्यानंतर पुन्हा ही स्विंग मार्क करूया. इथं काही ठेवायचं नाही कारण की आपल्याला नेक्स्ट टाईम ते टार्गेट घ्यायला तेवढंच इझी पडणार आहे, राईट. बघा मार्केटनं त्या दिवशी रिव्हर्सल एवढंसं काय दिलं नाही, डायरेक्ट वन वे मार्केट फॉल झालेलं आहे आणि ही लेवल बनवलं. तर आता ह्या गोष्टींचा दुसऱ्या दिवशी इफेक्ट कसा होतो ते बघूया आपण. ठीक आहे, आता ही स्विंग बनवल्या, सगळ्या लिक्विडिटी आपण मार्क केलं, तर वर इथून गेलं म्हणून इथं एक मार्क केली, मे बी इथं एक आणि एक शेवटी क्लोजिंगच्या इथं पण आपण एक मार्क केलेली असते, राईट. बघा दुसऱ्या दिवशी व्यवस्थित बघा, दुसऱ्या दिवशी मार्केट डायरेक्ट ओपन कुठं झालं? इथं ओपन झालं. कुठं? दोन्हीच्या मध्ये. आणि डायरेक्ट पहिलं वर गेलं, कशासाठी गेलं? इथून जे सेलर बसले होते सेल करून त्यांना बाहेर काढण्यासाठी मार्केट इथं गेलं, राईट. त्यांना मार्केटनं बाहेर काढलं आणि मार्केट तिथून फॉल झालं, बरोबर. मार्केट जसं तिथून फॉल झालं तसं पुन्हा खाली कुठपर्यंत आलं? इथं कोण सेल करून बसलेलं त्यांची लिक्विडिटी इथं होते, म्हणून मार्केट इथपर्यंत आलं, राईट. यांना बाहेर काढलं, मग ही लिक्विडिटी पण गेली. आता तिथून मार्केटने एक अपसाईडला मुवमेंट दिली, ठीक आहे, राईट. इथून म्हणून आपण इथून हा ट्रेड घेतलेला. आणि आता तुम्ही बोलाल हे इथं काय केलेलं आहे? आता हेच आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की जुनी लिक्विडिटी कोणते आहे. इथं कोणी सेल करून बसलं, इथं सेल करून, इथं सेल करून, इथं सेल करून. तर ह्या दिवशी मोठं टार्गेट घेण्याचं रिझन हेच आहे. 206 पिप्सचं टार्गेट होतं, 1:22.70 म्हणजे 1:23चा ट्रेड होता. 10 पिप्सचा असेल, 234 पिप्सचा टार्गेट. हे बघा इथं ट्रेल करत करत गेलेलं आहे. इथून एंट्री, पहिलं टार्गेट हे लिक्विडिटीचं अचीव झालेलं आहे, मार्केटनं ग्रॅप केलेलं आहे. पहिलं टार्गेट किती पिप्सचं होतं दाखवतो बघा. इथून बाईंग आहे आपली, ते हे पहिलं टार्गेट होतं 60 पिप्सचं वगैरे टार्गेट होतं पहिलं, राईट. ते अचीव झालं. त्यानंतर PSY नंबरच्या बरोबर एक लिक्विडिटी होती, ती ग्रॅप झाली, ते थोडा वेळ मार्केटनं होल्ड केला. त्यानंतर पुन्हा मार्केटनं ही लिक्विडिटी ग्रॅप केली, त्यानंतर थोडा होल्ड केला आणि फायनली मार्केटनं इथून एक रात्री मूव दिली आपल्याला खाली. तर आता बघा जेवढं आपल्याला पॉसिबल झालं, मी म्हणतो 1:5, 1:10 भेटलं तरी भरपूर आहे. व्यवस्थित बघा, लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर मार्केटने इथनं एक फॉल झाला खाली, तर मग आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, स्विंग तयार होईल तिथं मार्क करत जायचं आहे. जिथं मार्केट असं पॉज वगैरे घेतं तिथंही लेवल मार्क करायचे. मार्केट बघा फॉल झालं ह्या लिक्विडिटीपर्यंत, लिक्विडिटी ग्रॅप, ठीक आहे. त्यानंतर पण मार्केट एक अपसाईडला. आता सिम्पली काय दिसतं आहे, ही सेमली संपला तो दिवस. सिम्पल इथं PSY नंबरच्या खाली एक लिक्विडिटी आणि जिथं क्लोजिंग प्राईज तिथे एक लिक्विडिटी. सिम्पल. दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, बरोबर. ठीक आहे, हे बघा व्यवस्थित दाखवतो. मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, राईट. आणि तिथून एक मार्केट अपसाईडला जाऊन इथून एक फॉल आला आणि एक अपसाईडला चांगली मुवमेंट दिली. तर इथं बघा, इथून जेव्हा मार्केट वरती गेलं तेव्हा ही सगळ्यात पहिलं टार्गेट होतं आपलं. ॲक्च्युली सेल साईडला आपण हे टार्गेट लावून बसलो होतो ह्या ट्रेडमध्ये, इथं किंवा ही लिक्विडिटी इथं जी बनली होती सेम डेला ती घेईल किंवा एक फॉल होईल, पण तसं काय झालं नाही म्हणून आपण इथं एक दुसरी एक एंट्री मारली होती, राईट. बाय साईडला गेलो होतो. मोठ्या टाईम फ्रेमवर बघायचं असतं की ट्रेंड काय, त्या ट्रेंडनुसार आपल्याला जायचं असतं, अप साईडला की सेल साईडला, डाऊन साईडला, ठीक आहे. त्यानंतर बघा इथून एक अप साईडला मुवमेंट निघली, ही लिक्विडिटी कॅच,
त्यानंतर ही लिक्विडिटी कॅच, त्यानंतर ही लिक्विडिटी कॅच, राईट. आणि सिम्पली बघा, ही लिक्विडिटी घेतली, त्याचा थोडा टाईमपास केला आणि मग मार्केटनं फॉल दिला. म्हणजे याचा अर्थ काय, टार्गेट कशाच्या बेसवर लावतो आपण, लिक्विडिटीच्या बेसवरती. लिक्विडिटी फक्त मार्केट काढत असतं. हे बघा, आता ही नवीन एक तयार झाला आहे. त्यानंतर ही लिक्विडिटी गेलेली आहे. त्यानंतर बघा, जिथे इथं स्विंग तयार झाले तिथं आपण ह्या लेवल मार्क केलेल्या आहेत, ज्या ठिकाणी, बरोबर. जिकडे होईल तिथं मार्कच राहायचं. म्हणजे काय होतं, दुसऱ्या दिवशीच्या वेळेला मार्केट ओपन होईल. हे बघा, इथे क्लोजिंग प्राईस होती, मार्केट ओपन झालं आणि फॉल झाला. लिक्विडिटी ग्रॅप करत खाली आलं. व्यवस्थित बघा, खाली आलं मार्केट. म्हणजे तिथे लिक्विडिटीज होत्या, त्याच्या लिक्विडिटी ग्रॅप केल्या आणि मग मार्केटने एक रिव्हर्सल दिला. व्यवस्थित बघा, इथून मार्केटनं रिव्हर्सल दिलेलं आहे, जिथे लिक्विडिटी होत्या तिथून ग्रॅप करून. त्यानंतर पुन्हा मार्केट वरती गेलं कुठपर्यंत, हे बघा, इथं लिक्विडिटी, इथं स्विंग, जिथे स्विंग बनतात तिथं आपले टार्गेट असणार. ते इथं एक, तसं मार्केटनं सगळ्यांना बाहेर काढलं, राईट. त्यानंतर इथं आलं, पुन्हा एक 0.618च्या लेवलवरून पुन्हा वरती गेलं. ही लिक्विडिटी पहिली ग्रॅप केली, राईट. पण आपण थांबलो होतो मोठ्या टार्गेटसाठी. मोठं टार्गेट म्हणजे ही लिक्विडिटी किंवा मग ही आणि वरची ही. तर त्या दिवशी ते काय अचीव झालं नव्हतं. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी गॅप ओपन झालं आणि मग एक फॉल झाला. जिकडे लिक्विडिटी तिकडं मार्केट मुवमेंट करतं. आता ह्या गोष्टींवरून तुम्हाला समजलं असेल की आपण ह्या लेवल कशा मार्क केलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या लिक्विडिटी ग्रॅप केल्या आहेत मार्केटनं, खाली असो वरती असो, हे सगळे घेतलेले लेवल आहेत. ठीक आहे, सिम्पली, राईट. वरती असतील, खालती असतील. मग काय करायचं, लास्ट डेच्या ह्या लेवल मार्क करून घ्यायच्या, जिथं इथं स्विंग बनलेत तिथं. ही स्विंग असेल, ही स्विंग, म्हणजे बायर आणि सेलरच्या कुठपर्यंत शिल्लक आहेत त्या मार्क करून घ्यायच्या. एवढं सिम्पल आहे. तर आता आपण बघूया की आपण ट्रेड कसा प्लॅन करायचा आहे, राईट. आता हे लास्ट वीकचं आहे मार्केट, थोडं विचित्र आहे. थोडं जुने ट्रेड दाखवतो पाहिजे तर. ठीक आहे, इथून सुरुवात करूया पाहिजे तर आपण. बघा, इथं सिम्पल या दिवशी काय झालं होतं, मार्केट ओपन झालं, इथून एक रिजेक्शन घेतलं आणि अपसाईडला गेलं मार्केट. मग त्यावेळेला आपण सिम्पली काय केलं होतं, फिब यूज केली होती एंट्रीसाठी. इथून ते खालच्या प्राईसपर्यंत, जिथून रिजेक्शन घेतलं तिथपर्यंत फिब लावली होती वरून. आणि इथून आपलं जेव्हा रिजेक्शन भेटलं 0.5 आणि 6च्या लेवलमधून, त्यावेळेला बघा एक इन्व्हर्टेड हॅमर तयार झाली होती. मग सिम्पली आपण इन्व्हर्टेड हॅमरनंतर एंट्री घेतली होती. इथं 19 पिप्सचा स्टॉप लॉस आणि 57 पिप्सचं आपलं टार्गेट होतं. ही जी लिक्विडिटी होती, ह्या लिक्विडिटीच्या बेसवरती आपलं पहिलं टार्गेट होतं. ठीक आहे, इथं आपण ह्या लिक्विडिटीसाठी हे टार्गेट पकडलं होतं आणि सिम्पली ते अचीव पण झालं. त्यानंतर काय झालं, मार्केटनं थोडासा टाईमपास केला आणि पुन्हा एक फॉल इथून खाली दिला होता. तर इथं ट्रेड घेण्याचं रिझन पण दाखवतो. आपण पुन्हा इथून फिब मार्क केली होती, इथून खाली ह्या लेवलपर्यंत. ठीक आहे, म्हणजे ही स्विंग कोणती, अशी येऊन अशी स्विंग. तर ह्या स्विंगला मार्क केल्यावर इथं 0.6वरून आपलं एक रिव्हर्सल दिसलं. त्यानंतर आपण तिथं पण एक ट्रेड प्लेस केला होता. 17 पिप्स स्टॉप लॉस आणि PSY नंबरपर्यंत आपलं टार्गेट होतं, म्हणजे 1:3चं होतं. बट आपण जर स्विंगसाठी थांबलो असतो, स्विंगसाठी म्हणण्यापेक्षा इकडच्या लिक्विडिटीसाठी जर थांबलो असतो इथपर्यंत वगैरे, तरी पण ते आपलं अचीव झालं असतं. ठीक आहे, बघा, लिक्विडिटी घेतल्यानंतर कंटिन्यू मार्केट फॉल झालं, फॉल होत गेलं. त्यानंतर एक चांगली ग्रीन कॅन्डल बनली आणि तिथून मग एक आपल्याला अपसाईडला मुवमेंट बघायला मिळाली. त्यानंतर पुन्हा इथून एक लेवल 0.5 आणि 0.6च्या मध्ये. मग त्यानंतर मग आपण हा ट्रेड कॅच केला होता ह्या लिक्विडिटीसाठी. म्हणजे सिम्पल आहे बघा, एंट्री घेण्यासाठी 1 मिनटावर 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर फिब 0.618ची लेवल, 0.5 आणि 0.6चा एरिया मार्क करून ठेवायचा. सिम्पल अशी फिब आपण लावतो, राईट. त्यामध्ये आपण असा 5 आणि 6चा एरिया मार्क करून ठेवायचा, असं या टाईपमध्ये असं मार्क करून ठेवायचं आहे. आणि जिकडं टच करेल रिव्हर्सल केली तिथनं आपल्याला एंट्री करून मार्केटमध्ये जायचं. त्यासाठी ट्रेंड बघणं गरजेचं आहे की कोणत्या साईडच्या लिक्विडिटी मार्केट हंट करायला जाऊ शकतं, राईट. फिफ्थचं झालं. त्यानंतर दुसरे एका ट्रिक सांगतो.
ज्या वेळेला समजा एखादी लिक्विडिटी मार्केटमध्ये शिल्लक आहे, म्हणजे उदाहरणार्थ दाखवतो कुठं असेल तर अशा पद्धतीनं वगैरे, ठीक आहे. समजा इथून मार्केट येतं आहे, इथून एक रिव्हर्सल दिलं होतं, इथे लिक्विड तयार झाली. ज्या वेळेला मार्केट पुन्हा खाली येऊन ती लिक्विडिटी घेईल त्यावेळेला बघा 1 मिनटावरती एकदम क्लिअर सिनेरिओ असतो. लिक्विडिटी घेईल त्यावेळेला मार्केटमध्ये आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसली आणि तिला ओव्हरटेक केलेलं दिसलं. बघा स्टॉप लॉस छोटे आहेत आणि टार्गेट मोठे मिळतात आपल्याला ह्याच्यामध्ये, ठीक आहे. तर आपण ना आरामात 1:3साठी जाऊ शकतो कुठं पण, जिथं इथं लिक्विडिटी ग्रॅप करेल तिथं इथली लिक्विडिटी ग्रॅप वरती गेले, सॉरी ही लिक्विडिटी घेतली मार्केटवर, पुन्हा ही लिक्विडिटी बघितली पुन्हा मार्केटवर. त्या पद्धतीनं लिक्विडिटीचा गेम आहे पूर्ण. US100 पूर्ण लिक्विडिटीवरती चालतो. लिक्विडिटी ग्रॅप केलं की मार्केट हे एक मुवमेंट देणारच. इथं सुद्धा बघा ही लिक्विडिटी घेतली, इथून मार्केटने अप साईड दिली, पुन्हा ह्यांची लिक्विडिटी घेतली, पुन्हा मार्केटने अप साईड मुवमेंट दिली, ठीक आहे. तर त्या पद्धतीनं एकदम इझी आहे. आय होप की ह्याच्यामधलं सगळ्यांना समजलं असेल की एंट्री कशी घ्यायची, मोठे मोठे टार्गेट कसे अचीव करायचे. तर हे मी सांगून लगेच सगळं डोक्यात येणार नाही, त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करावं लागेल. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला बेनिफिशियर आहे. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्याच्यामध्ये जर काय अजून एडिट करायचं असेल, ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल किंवा नवीन तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर, ठीक आहे. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.